हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज ना आपण पाहणार आहोत बोटनेकचं कटिंग आणि ते पण अशा प्लेन पेपरवरती. आता एका ताईची कमेंट आली होती की ताई न्यूजपेपरवरती एवढं दिसत नाही मार्किंग केलेलं, प्लेन पेपरवरती व्हाईट पेपरवरती कटिंग दाखवा. तर म्हटलं चला आता तुमची ही सुद्धा फरमाईश पूर्ण करावी. आणि नाही बरोबर आहे, जर व्यवस्थित आपल्याला शिकायचं असेल तर सगळ्याच गोष्टी परफेक्ट पाहिजेत. तर मग म्हटलं चला, तर हे प्लेन पेपर मी घेतलेला आहे. थोडासा असा गोलमध्ये रोल करून ठेवला होता, म्हणजे जरासा एवढं कडक आहे पेपर आणि खूप छान क्वालिटीचा पेपर आहे हे. तर म्हटलं आता हा एक पेपर पॅटर्न मला बनवून ठेवायचाच आहे नेहमीसाठी. तर म्हटलं तुमच्याशी सुद्धा ही कटिंग शेअर करावी. तर बोटनेक ब्लाऊज असणार आहे, 34 साईज असणार आहे आणि 34 साईजचं बोटनेक ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत आपण. बॅक बोटनेक असणार आहे आणि फ्रंट डीपनेक असणार आहे. तर हे अशा पद्धतीचं सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग आपण करू शकतो ब्लाऊजला. तर नुसतं बोटनेक फ्रंटनी बॅकनी हे असे सुद्धा व्हिडिओज असतात, म्हणजे कटिंग असते, तर तीसुद्धा मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. पण आता ही अशा पद्धतीची कटिंग करायची होती 34 साईजची बोटनेक ब्लाऊजची, आणि ते पण बॅकने आपल्याला बोटनेक करायचे आणि फ्रंटने डीपनेक करायचे. म्हणजे कसं, जर फ्रंटने बोटनेक केलं तर गळा खूप पसरला जातो, तर मग ते कोणाकोणाला आवडत नाही. तर कोणालाच काय, तर मलासुद्धा नाही आवडत. माझीसुद्धा 34 साईज आहे. सो मग मी सुद्धा हे ब्लाऊजचं कटिंग, जसं मी तुम्हाला हे आता पेपर कटिंग केलेलं आहे तेच मी ब्लाऊजचं सुद्धा कटिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे तर आपण उंची घ्यायची आहे. त्या उंची आपल्याला तयार 14 इंच आहे, तर 1 इंच ॲड करून 15 इंच उंची टाकली. आता नेहमीप्रमाणे आपण 5.5 इंचचं शोल्डर घेत असतो डीपनेक ब्लाऊजला, पण तसं नाही घ्यायचं आपल्याला. पूर्ण कस्टमरच्या पाठीमागून पाठीवरती शोल्डर आपण घ्यायचं आहे. तर ते शोल्डर आहे पूर्ण 15 इंच, तर आपण इथं 7.5 इंच घेतलेला आहे शोल्डर. आणि गळ्याची आपण रुंदी घेतलेली आहे, बघा पाहू शकता तुम्ही, 3.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची घेतलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेऊया आणि गळ्याला गोल असा शेप देऊन घेऊया. तर आपण काय केले, 3.5 इंच गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची 4 इंच घेतलेली आहे. मुंडा घेतलेला आहे 7 इंच. छातीचा चौथा भाग आपण काढूया. बघा, 34चा चौथा भाग 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतले. तर आता इथं त्यानंतर इथं 1 इंच वरती यायचे, टिक करायचे कोणापासून वरती मुंड्याच्या तिथं अशा पद्धतीने, आणि मागच्या मुंड्याचा आपण हे आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं परत आतमध्ये यायचं 1/2 इंच, बघा, आणि अशा पद्धतीने मार्किंग तिरकं लाईनमध्ये मार्किंग करून वरती मिळतं मार्किंग करायचे आणि अशा पद्धतीने हे आकार देऊन घ्यायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही, हे बोटनेकचा आकार आहे मुंड्याचा. तर तुम्ही बघितलं कशा पद्धतीने मी घेतलं. आता आपण कंबर टाकूया. आता मी कंबर टाकायच्या अगोदर सांगते तुम्हाला. कंबर टाकली मी म्हणजे 30 इंच, 30चा चौथा भाग 7.5 इंच, 1 इंच बॅकचे टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन, आणि हे दोन्ही पण आपण मार्किंग करून जुळवून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आता मी तुम्हाला दाखवते. आता इथं तुम्हाला बोटनेकचा तुम्ही कोणताही गळा टाकू शकता, मी पुढे सांगतेच तुम्हाला. तर आता इथं थोडासा आपल्याला 1/2 इंच शोल्डरला उतार द्यायचा आहे, गळेपासून शोल्डरपर्यंत अशा पद्धतीने, जेणेकरून व्यवस्थित ब्लाऊज बसतं. किंवा तुम्हाला जर ब्लाऊज उतरलं नंतर, तर तुम्ही इकडं गळ्याच्या साईडला सुद्धा शोल्डरला उतार देऊ शकता. ठीक आहे. आता आपण हे जे बॅकचे टक्स आहेत ना, ते सुद्धा मार्किंग करून घेऊ लगेच. तर आता हे मध्ये असतं घडीपासून 4.5 इंच रुंदी आणि 4.5 इंच उंची, अशा पद्धतीने आपण टक्स घेत असतो. आणि जर ब्लाऊजला खाली बॉटमला व्यवस्थित टिप देऊन आपण फोल्ड करून घेतलं, तर तिथं 4 इंच आपण घेत असतो. तर इथं मी मार्किंग पेपरवरती करून ठेवत आहे. तर मी इथं 4.5 इंच उंचीवरती मार्किंग करून घेतलं. दोन्ही पण साईडनी 1/2 इंच, 1/2 इंचचं इथं आपल्याला टक्स येऊन जातो. एका साईडचा 1/2 इंच, एका साईडचा 1/2 इंच, 1 इंचचा आपल्याला टक्स असतो. तर मग हे 1 इंच आपण हे बॅकच्या टक्समध्ये वाढवलेलं असतं. ठीक आहे. तर आता आपण लगेचच हे करूया.
आता हे मी कट करून घेते जेणेकरून तुम्हाला समजेल. आता इथं बघा अशा पद्धतीने ना गळ्याचं कोणताही शेप तुम्हाला इथं टाकायचा असेल, बोटनेकचा बॅकला, किंवा तुम्हाला असं सिंपल पण ठेवायचं असेल पूर्ण पॅक तरी पण चालतं. पण कोणताही आकार तुम्ही कोणतीही डिझाईन इथं आपण करू शकतो. फक्त गळ्याच्या 2 इंच पट्टी सोडून इथं खाली आपण डिझाईन करू शकतो. आता ही कशी डिझाईन करायची अस्तरवरती तुम्हाला मी सांगणारच आहे पुढं व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच ब्लाऊजचं पूर्ण हे पॅटर्न ठेवून मी तुम्हाला ह्याच ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग हे बोटनेक ब्लाऊजचं तुम्हाला दाखवणार आहे. एक सलग तुम्हाला इथे हे 3 व्हिडिओज येतील. तर तुम्ही व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत व्यवस्थित बघत जा जेणेकरून तुम्हाला समजेल. तर बघा अशा पद्धतीने मी आता हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे. हे झाला आपला बॅक पॅटर्न बोटनेकचा तयार. तर अशा पद्धतीने आता आपण केले. पण आता आपण काय करणार आहोत, हे आपण एक सिंगल पार्ट आपण तयार करून घेतला, तो पण बॅकचा. ठीक आहे. तर मग आता आपण फ्रंट पार्ट आपण काढणार आहेत पेपर पॅटर्नचे, ते फ्रंटला आपण डीपनेक प्रिन्स कट करणार आहोत. तर बघा आता डीपनेक म्हणजे काय, तर ज्यावेळेस 3.5 इंचाच्या रुंदीच्या पुढचे गळे असतात, पुढं ते पुढच्या गळ्याला डीपनेक पुढचं असं म्हणतात. आणि मागच्या गळ्याचे 7 इंचाच्या पुढचे असतात त्याला डीपनेक म्हणतात. 7 इंचाच्या आतमधले असतात ते त्याला बोटनेक म्हणतात. ठीक आहे. आणि पुढच्या गळ्याचे 4 इंचाच्या पुढचे असतात ते 3.5-4 इंचाच्या पुढचे असतात ते डीपनेक असतात. आणि आतमधले असतात ते बोटनेक असतात. ठीक आहे. परत सांगते. आता इथं बोटनेकसाठी आपण डीपनेकसाठी आपण पूर्ण मार्किंग करून घेऊया पुढच्या प्रिन्सेस कटचं. तर मी इथं उंची बरोबर तेवढीच घेतलेली आहे, 15 इंच शिलाई मार्जिन धरून. शोल्डर टाकलेला आहे 5.5 इंच, जसं आपण नॉर्मली डीपनेक ब्लाऊजला तेवढं टाकतो. आणि इथं गळा घेतलेला आहे 6 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. आणि इथं मी मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच. आता इथं नेहमीप्रमाणे आपण 6 इंच मुंडा घेतो, पण मी इथं 6.5 इंच मुंडा घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं शिलाई मार्जिन आणि छातीचा भाग टाकून मी इथं मार्किंग करून घेतले. छातीचा चौथा 8.5 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच असं डॉट करून आपण इथं पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं पुढच्या मुंड्याचा आकार आपण देऊन घेतलेला आहे. जर तुम्हाला आतमध्ये थोडंसं पुढच्या मुंड्याला यायचं असेल तर तुम्ही तसं पण येऊ शकता, जेणेकरून मुंड्यामध्ये घोळ येणार नाही. तर इथं माझं थोडंसं ते मार्किंग करायचं राहिलं होतं. तर ठीक आहे. आता इथं आपण टक्सची उंची आणि रुंदी काढणार आहोत. टक्सची रुंदी आपण प्लेन कट कपडा आहे म्हणजे प्लेन पेपर पॅटर्नपासून पुढं आपण गळ्याची रुंदी टक्सची रुंदी 4 इंच घेतलेली आहे आणि उंची पण आपण 4 इंच घेतलेली आहे. कारण ह्या ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळं मी इथं 4 इंच टक्सची उंची घेतलेली आहे. टक्सची तुम्ही 3.5 इंच उंची घेतली तरी चालते, पण जे ब्लाऊज तुमचं 13.5च्या आतमधल्या उंचीचं असेल ते. आता उंचीप्रमाणे टक्सचे सुद्धा पॉईंट वाढतात, कमी होतात. आणि कमरेचा भाग टाकून घेतला आणि शिलाई मार्जिन टाकून घेतलं खालच्या बॉटमला आणि हे मार्किंग करून घेतले. आता बघा इथं टक्स आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे. तर अशा पद्धतीने पहिलं मार्किंग करून घ्यायचे असे गोल राऊंडमध्ये एकदम आतमधून. आणि त्यानंतर 1.5 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर 1.5 इंच आपण पुढं मार्किंग करणार आहोत आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेणार आहोत. पाहिलं, हे आहे प्रिन्सेस कटचा आकार. तर मी तर तुम्हाला परत एकदा देऊन दाखवते थोडासा अशा पद्धतीने, पण तुम्ही इथं आकार घेऊ शकता. आता इथं 1.5 इंच आपण टक्स घेतला. आता इथं 1.5 इंच आपण पुढं वाढवणार आहोत शिलाई मार्जिनच्या पुढं. तर बघा अशा पद्धतीने आपण हे 1.5 इंच वाढवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला कमी पडणार नाही, कमरेला कमी पडणार नाही कमरेच्या घेरला. आणि इथं मुंड्याला सुद्धा आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन आपलं जाणार आहे, जे आपण प्रिन्सेसची कटोरी जोडताना. तर आपल्याला ते सुद्धा तिथं वाढून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथं वाढून घेतलेलं आहे आणि ही आपली प्रिन्सेसची कटोरी तयार झालेली आहे. साईड पॅटर्न म्हणजे हुकलूक पॅटर्नसुद्धा तयार झालेला आहे. आणि आता इथं काय करायचं आपल्याला, इथं बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे आपण थोडी उंची जास्त घेतलेली आहे. तर इथं आपल्याला फ्रंटची सुद्धा उंची तेवढीच पाहिजे. तर आपल्याला काय करायचं, इथं थोडंसं हुकलूक पट्टीचे तिथं जर उंच झालं तर तुम्ही इथं 1/2 इंच टक्स देऊ शकता. अशा पद्धतीने पपई ब्लाऊजला खूप छान येतो. आणि त्यानंतर ही आपली हुकलूकची पट्टीसुद्धा उंचीची थोडीशी कमी होते. तर ही अशा पद्धतीने मी आता प्रिन्सेसची कटोरी आणि प्रिन्सेसचं
फ्रंट पार्ट कट करून म्हणजे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला कट करून घेऊया. आता इथं जे आडवा टक्स दिलेला आहे ना समोरचा हुकलूक पट्टीच्या तिथे, तुम्हाला ते नसेल द्यायचा तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण पप गोल येण्यासाठी आणि व्यवस्थित असं ज्यावेळेस छाती चपटी दिसते ना त्यावेळेस थोडंसं ज्यांना पप हवा आहे त्यांना ही अशा पद्धतीने तुम्ही टक्स देऊन घ्या. आणि इथं मी डीप नेक 34 साईज असं नाव टाकून ठेवले, कारण हे जे पार्ट आहेत ना हे आपण डीप नेक ब्लाऊजचं बॅक नेक डीप नेक असेल तरीसुद्धा हे फ्रंटला आपण हे वापरू शकतो आणि बॅक नेकचं आपण डायरेक्ट अस्तरवरती सुद्धा कट करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला कटिंग करता येतं. खूप कटिंगचे वेगवेगळे पद्धती आहेत, मी तुमच्याशी सगळ्या शेअर करणार आहे. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघत जा, जेणेकरून तुम्हाला कळेल. आणि आपण हे कटिंग पाहूनच कटिंग करू शकतो व्यवस्थित असं परफेक्ट. आणि हे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण शिकू पण शकतो. आता गळ्याचं आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे ते सुद्धा कट करून घेऊया. हे आपले 2 पार्ट फ्रंटचे तयार झालेले आहेत, प्रिन्सेसची कटोरी, प्रिन्सेसचा साईड पॅटर्न. ठीक आहे, आता हे फ्रंट साईड पण आपलं तयार झालेलं आहे, बॅक पण आपण अगोदरच तयार करून ठेवलेलं आहे. आता आपण बाहीचं कटिंग बघूया. आता 34 साईजचं बाहीचं कटिंग मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, पण तरीसुद्धा तुम्हाला तिथं व्यवस्थित समजलं नसेल तर मग आपण हे आता प्लेन पेपरवरती कटिंग करणार आहोत, तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता इथं हे एका साईडचा पेपर उरतो तर ते आपण फोल्ड करून घेऊया. आता फोल्ड करताना आपल्याला काय करायचं, तुम्हाला मोजून करायचं जेवढी तुम्हाला घडी हवी आहे. आता 34चा चौथा भाग किती होतो, 8.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाई म्हणजे अर्धा इंच वाढवतो. तर ते वाढवलं तर आपलं 9 इंच घडी होते. 9 इंचची घडी करायची, तेवढ्या साईजमध्ये केली तरी चालते. आता इथं बाहीची उंची मला घ्यायची आहे 10.5 इंच, तर मी तर 10.5 इंच म्हणजेच 1 इंच शिलाई मार्जिंग असं 11.5वरती टिक करून घेतले. त्यानंतर ही घडी मी पूर्ण मार्किंग करून घेते, जेणेकरून आपल्याला मुंडा खोली टाकण्यामध्ये मदत होईल. तर इथं बघा अशा पद्धतीने मुंडा खोली आपण 3 इंच टाकत असतो. आणि इथं हे पूर्ण घडीला पहिले मी इथं हे करून घेते, मार्किंग करून घेतली, मुंडा खोली घेतली 3 इंच. मुंडा खोलीच्या आतमध्ये आपल्याला 2.5 इंच यायचं आहे. आता 2 इंच शिलाई मार्जिंग आणि अर्धा इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते म्हणजे 2.5 इंच आतमध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर वरतून सुद्धा एक 2.5 इंचवरती आणि एक 2 इंचावरती टिक करायचं. आणि एक 2.5 इंचाच्या तिथून आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायची सुरुवात करायची आणि 2 इंचाच्या तिथून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायची सुरुवात करायची. तुम्ही पाहिलं मी कसं केलं, कारण मग त्याच्यावरून आपले दोन्ही पण आकार व्यवस्थित ठरतात आणि बाहीला कुठे फुगा वगैरे येत नाही. दंड घेर टाकलेला आहे मी 5 इंच, शिलाई मार्जिंग 2 इंच आणि अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही बाहीचं सुद्धा किती सिंपल पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आता हे आपण कटिंग करून घेऊया. अगोदर मागच्या मुंड्याचं व्यवस्थित आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर पुढच्या मुंड्याचं करायचं, कधी पण लक्षात ठेवायचं. आता नवीन शिकणाऱ्यांसाठी या छोट्या छोट्या टिप्स खूप महत्त्वाच्या असतात. पहिलं मध्य कट मारून घ्यायचं, जेणेकरून कळतं आपल्याला सुरुवात कुठून आहे बाहीची. तर बघा अशा पद्धतीने आता पुढचा मुंडासुद्धा मी कट करून घेतलेला आहे, पुढच्या मुंड्याचा आकार. आणि त्यानंतर हे आपलं बाही पूर्ण रेडी आहे, पाहू शकता. मध्ये कट मारलेला आहे, तिथून मध्ये आपण बाही जोडायला सुरुवात करतो. अस्तरवरती सुद्धा आपण हे मार्किंग पेपर पॅटर्न हे बाही ठेवून आपण कटिंग केली तरी पण अस्तरवरती सुद्धा फोल्ड करून मध्ये कट मारायचं, जेणेकरून बाही जोडण्यामध्ये आपल्याला ती मदत होते. बाही कुठली कमी जास्त पडत नाही, एक साईडला कमी एक साईडला जास्त असं होत नाही. तर बघा अशा पद्धतीने मी आता शिलाई मार्जिंगसुद्धा पुढच्या बॉटमला अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच टिक करून घेतलं आहे. आणि इथं बाहीचं नाव टाकून घ्यायचं, 34 साईज म्हणून टाकून घ्यायचं, की जेणेकरून आपण ही 34 साईजला बाही वापरू शकतो 34 साईजच्या ब्लाऊजला. तर इथं मी 34 साईज प्रिन्सकटच्या सुद्धा कटोरीवर साईड पॅटर्नवरती 34 साईज हे आपलं नाव टाकून ठेवलं, जेणेकरून 34 साईजचा ब्लाऊज आला त्यांना बॅक बोट नेक, फ्रंट डिप नेक अशा पद्धतीने शिवायचा असेल तर हा पेपर पॅटर्न वापरू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटू नवीन व्हिडिओ.